कोणतीही पोलीस केस झाली तर सरकारी नोकरी मिळते का? भारतात बरेच विद्यार्थी सरकारी नोकरीची तयारी करतात. त्यापैकी अनेक विद्यार्थ्यांना हा प्रश्न असतो, जर एखाद्यावर पोलीस केस झाली असेल तर त्याला सरकारी नोकरी मिळू शकते का? नमस्कार, मी ॲडव्होकेट सुमित घोडके आणि आपण पाहत आहात कायद्याची भाषा. कोणतीही सरकारी नोकरी मिळाल्यावर पोलीस व्हेरिफिकेशन आणि कॅरेक्टर व्हेरिफिकेशन केले जाते. या पोलीस व्हेरिफिकेशन मध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी पाहतात? तर पहिली गोष्ट म्हणजे उमेदवारावर कोणताही FIR दाखल आहे का, किंवा उमेदवारावर कोणताही गुन्हा प्रलंबित आहे का. तिसरी गोष्ट म्हणजे याआधी त्याला कोणत्याही स्वरूपाची शिक्षा झाली आहे का. आणि चौथी गोष्ट म्हणजे अर्ज भरताना त्याने कोणत्याही स्वरूपाची माहिती लपवली आहे का. जर खरंच त्याने अर्जात खोटी माहिती दिली असेल किंवा कोणत्याही स्वरूपाची माहिती लपवली असेल तर अशा वेळी त्याची सरकारी नोकरी रद्द केली जाते. मग प्रश्न येतो तो म्हणजे विद्यार्थ्यावर एखादी केस असेल तर खरंच त्याला सरकारी नोकरी मिळायला अडचण येते का? तर पहा, एखाद्यावर किरकोळ स्वरूपाचा गुन्हा नोंद असेल, जसं की शाब्दिक वाद किंवा त्या वादातून एखाद्याला धमकी देणे, अशा लहान स्वरूपाच्या गुन्ह्यात शक्यतो नोकरी मिळायला कोणतीही अडचण येत नाही. एखाद्या गुन्ह्यात कोर्टाने उमेदवाराची निर्दोष मुक्तता केलेली असेल तरी सुद्धा त्याला सरकारी नोकरी मिळू शकते. सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे कोणत्या स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये सरकारी नोकरी मिळतच नाही. जर का उमेदवाराने एखादा गंभीर गुन्हा केलेला असेल, जसं की IPC 302, 376 किंवा 307 म्हणजेच खून, बलात्कार किंवा खुनाचा प्रयत्न, अशा गंभीर गुन्ह्यामध्ये, तसेच कोणत्याही आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये सुद्धा सरकारी नोकरी मिळत नाही. जर एखाद्या गंभीर गुन्ह्यामध्ये कोर्टामध्ये केस प्रलंबित असेल, अशा वेळी सुद्धा तुम्हाला सरकारी नोकरी मिळायला अडचण येईल. जर का उमेदवाराने ही कोर्ट केस बाबतची माहिती फॉर्म भरताना लपवली तरी सुद्धा त्याची नोकरी रद्द होऊ शकते. एखाद्या वेळी उमेदवाराच्या घरी कौटुंबिक वाद सुरू असतो किंवा जमिनीचा वाद सुरू असतो. अशा वेळी कुटुंबातील सर्वच व्यक्तींची नावे त्या कोर्ट केसमध्ये असतात. मात्र अशा सिव्हिल केसमुळे सरकारी नोकरी मिळायला कोणताही अडचण येत नाही. परंतु महत्वाची गोष्ट म्हणजे पोलीस, आर्मी, BSF किंवा CRPF अशा सेवांसाठी नियम फार कडक आहेत. कारण अशा सेवांसाठी उच्च चारित्र्य असणे गरजेचे असते. म्हणूनच फक्त पोलीस केस आहे म्हणून घाबरण्याची गरज नाही, परंतु सर्व माहिती प्रामाणिकपणे देणे आणि कायद्याची योग्य ती माहिती असणे गरजेचे आहे. तर अशाच स्वरूपाच्या कायदेशीर माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की फॉलो करा. धन्यवाद.